नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आपण मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे की बनावट इथं म्हणजे ते रिक्षा चालवणारे असून द्या, टॅक्सी चालवणारे असून द्या किंवा त्या पर्यटक परवान्याच्या गाड्यांना तर स्थानिक व्यवसाय करताच येत नाही, पण ओला कोला हा बेकायदेशीर आहे. त्यांना गाड्या ते जोडून हे बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. आणि प्रवासी वाहतुकीचं कुठलंही वाहन जर चालवायचं म्हणलं तर त्याला बिल्ला लागतो. म्हणजे आता प्रवासी वाहतूक करण्यासाठी हा बिल्ला लागतो. नाही ओला कोलावाल्यांच्याकडे एकही बिल्ला, शिवाय 30% रिक्षा ह्या ज्यांच्याकडे बिल्ले नाहीत अशी लोक चालवतात. टॅक्सीची ही तीच अवस्था आहे. परवानाधारकाला एक पाळी चालवावी लागते, परंतु पर्यटक परवाने जे दिले जातात ते टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी किंवा हॉटेल यांच्या हॉटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांना फिरवण्यासाठी हे पर्यटक परवाने दिले जातात. आणि त्याचा दुरुपयोग करून इथं सगळा झोल केलेला आहे. शिवाय ओला कोला, उबेर कुबेर ह्यांची ॲप आहेत आणि हे बेकायदेशीर आहेत असं कुठलं लायसन दिलेलं नाही. शिवाय त्यांना कुठलंही भाडं ठरवण्याचा अधिकार नाही. परंतु पर्यटक परवान्याच्या जी वाहनं आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्थानिक व्यवसाय करता येत नाही. मग त्यांना जर स्थानिक व्यवसाय करायचा असेल तर त्यांना रिक्षा टॅक्सीचा परवाना काढावा लागेल किंवा टॅक्सीचा परवाना काढावा लागेल. मोटर कॅब हे 6 वर्षाच्या 6 प्रवाशांच्या आतली जी वाहनं असतात, म्हणजे 6 सीटर वाहनं, 3 सीटर वाहनं, 4 सीटर वाहनं, म्हणजे 4 प्रवासी घेऊन जाणारे, 6 प्रवासी घेऊन जाणारे ह्यांना मोटर कॅब म्हणतात. खाली मोटर कॅब खाली म्हणून. आणि हा बेकायदेशीरच हे परवाने दिलेत. शिवाय पर्यटक परवाने घेतेवेळी त्यांनी खोटी कागदपत्रं दिलेली आहेत. टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी म्हणून आहे म्हणून आमची ही ताबडतोब RTOना जे अधिकार दिलेत हे TP पर्यटक परवाने द्यायचे ते अधिकारही काढून घ्या. तात्काळ त्यांचे अधिकार काढून घ्या. मोठा इथं झोल आहे, गोंमगाला आहे आणि वाहतूक व्यवस्थेचं ह्यांनी वाटोळं केलेलं आहे. शिवाय वाहतूक अधिकारी, RTO अधिकारी मोठी हप्तेगिरी चालते. त्याच्यामुळं त्या पर्यटक परवानाधारकाच्या चालकात जो गाडी चालवतो त्याच्या गळ्यात बिल्ला आहे का नाही पाहत नाहीत. रिक्षा टॅक्सीवाल्यानं ते आयडेंटिटी कोड घेतला आहे का नाही ते पाहत नाहीत. म्हणजे पिवळं ओळखपत्र हे सगळं असं. तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आज तक्रारच केलेली आहे की डायरेक्ट थेट ह्यांच्यावरती कारवाई करा. रस्त्यावरती हवालदार लोकांनी बी कारवाई केली पाहिजे. जर हे बेकायदेशीरच असतील आणि सर्वसाधारणपणे 30% गाड्या, मग ती रिक्षा असून द्या, टॅक्सी असून द्या किंवा ती पर्यटक परवान्याची गाडी असून द्या,